आज लवकर कशी काय तू? शेवटची 3 लेक्चर्स ऑफ होती मला. होय. तुम्ही पण आज लवकर आलात का दुकानावरून? अगं माईसाठी. काय झालं? अगं माईला संधिवाताचा अचानक जोरदार त्रास चालू झालाय. काय? हो ना, म्हणजे संधिवाताचा त्रास तसा होताच आधीपासून, अधूनमधून सांधे दुखायचे, पण आज जरा जास्तच झालं. चालताच येईना ग तिला. बापरे, मला माहितीये संधिवाताचा खूप त्रास होतो. हो ना, माझ्या आईला पण आहे ना. पण त्यात ना बरेच प्रकार असतात. माईंना नेमका कोणता झालाय ते बघायला हवं. खरं सांगू का, मला काही माहिती नाहीये. म्हणजे डॉक्टर येऊन गेले, औषध सुद्धा देऊन गेलेले, पण डिटेल मध्ये काहीही माहिती नाही. आता आज जाईन तेव्हा सगळं कळेल. मी पण येते भेटायला. हा, आणि मेघनाला कळवलंय का? नाही, म्हणजे मी तरी फोन केलेला नाहीये. आणि अगं फोन करून काय उपयोग आहे? ते तिथे बसून काय करणार? बरोबर. उगाच त्यांच्या जीवाला घोर. जाऊ दे, चल. माही, माही काय ग, कशी आहे आता तब्येत? आता बरं वाटतंय जरा, पण 2 मिनिटात बरं होणार नाही का हे दुखणं? हो माई, माझ्या आईला पण हाच त्रास आहे. आणि पावसाळी हवेत आणि थंडीत खूप जास्तच होतो. हो, पण काय ग माई, यापूर्वी तुला असं कधीच झालं नाही का? कधीच नाही ग. म्हणजे सांधे बिंदे दुखायचे कधीतरी, पण आखडले नव्हते हो असे. यावेळी मात्र अगदी कहरच झाला. हळूहळू. माई, एक खूप चांगले वैद्य आहेत. त्यांनी माझ्या आईला एक सिद्ध तेल दिलंय. ते मी तिच्याकडून आणून तुम्हाला देते. दे ग बाई दे. नाही म्हणजे झाला तर उपायच होईल ग, अपाय तर नाही होणार. हो. बरं, विजया कुठे आहे? तिच्या रूम मध्ये? हो, त्या बिचारीला कुठेतरी बाहेर जायचं होतं, माझ्यामुळे रद्द करायला लागलं तिला. शे. ठीक आहे ग माई, काही फरक पडत नाही त्याच्यामुळे. आम्हाला सगळ्यांना ना तू जास्त महत्वाची. बरं, विजयाला आणखी एक ऑर्डर मिळालीये. हो का? हो, तिला जाऊन सांगून येते, मग हवं तर नंतर एकत्र चहा पिऊ. हो बस हो. ग. हो, बरं झालं नाही, आज तूही लवकर आलेली दिसतेस. हो माई, आज शेवटचे 3 लेक्चर्स ऑफ होती मला. गेटवरच अर्चुताई भेटल्या. त्यांनी सांगितलं तुमच्याबद्दल, म्हणून बघायला आले. आणि नेमके नाना पण नाही आहेत ना? हो ना ग, खोटं कशाला सांगू तुला. मुलं, नातवंड, सुना माझं सगळं अगदी प्रेमाने करतात ग, पण नानांची खूप आठवण येते. शेवटी आपलं माणूस ते आपलं माणूस असतं ग, आपल्या हक्काचं. हो. बर, तुझं काय झालं? नाही म्हणजे विकास दीक्षितच्या बाबतीत. माई, काल परत दुसऱ्यांदा भेटलो आम्ही. हो का? वा वा. म्हणजे अजून काही नेमकं ठरवलं नाहीये, पण लवकरच घेईन मी निर्णय. छान छान. अरे वा, आज सगळेच लवकर येत आहे. मग चैन पडत नव्हतं मला. तुमचं चालू द्या, मी निघते. अगं थांब ग, विजय आणि अर्चू आता येतीलच, अमितही आलाय, आपण सगळे एकत्र चहा घेऊया. नाही माई, असू द्या. आता आणखीनचा फोन आला होता, ते पण येणार आहेत. बरंच करते मी चहा. बर, तू म्हणशील तसं. हो, निघते मी. काळजी घ्या माई. हो, तेलाचं लक्षात ठेवा. हो माई. किती फरक पडलाय ना अंजलीत. हो, एकदम रिलॅक्स वाटली. केसचा निकालही तिच्या बाजूने लागला. आणखीन एक सांगायची बातमी, विकास दीक्षित बाबत कदाचित लवकरच लग्नाची बातमी कळेल आपल्याला. अरे वा, गुड न्यूज. छान वाटलं हो मला ऐकून. लवकरच निर्णय घेणार म्हणाली. काय तब्येत कशी आहे? आता जरा बरं वाटतंय. औषधं पोटात गेलेत ना, तर तरी आले जरा आता. नानांना कळवायचंय का? कशाला? एवढं काही अगदी झालेलं नाही मला. सांधे तर दुखतात फक्त, का हार्ट अटॅक नाही आलाय. आणि आता औषधं घेते ना, होईल मी लवकर बरी. आणि व्हायलाच पाहिजे. झोपून कसं चालेल मला? विजयाची काळजी आहे हो मला. मी जर अशी पडून राहिले ना, तर तिची बिचारीची पंचायत व्हायची.
ते हेगडेंचं काही कळेपर्यंत आपले हात बांधलेले आहेत यार. ट्रान्सफरचं कळल्यावर मी आधीच मनाने पोचले रे घरी. आणि हे माईंचं कळल्यानंतर तर मला अजिबात चैन पडत नाही आदित्य. मी तर आपण ऑफिस मधून लगेच निघावा असा विचार करत होतो, पण सध्या चालू असलेलं प्रोजेक्ट एकदम क्रुशियल आहे यार. तू निघू शकत नाहीस ठीक आहे, पण मी जाते ना उद्या मुंबईला. हे आदित्य मला जायलाच हवं रे. एक तर माई स्वतः आजारी पडल्यामुळे त्यांनी घरातली कामं करणं शक्यच नाही. उलट घरातल्यांनाच त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यात नानाही नाहीयेत. विजयाताई आधीच खूप वैतागल्यात आणि आता तर सगळंच त्यांच्यावर पडत असेल. हो यार, करेक्ट आहे तुझं. बेल आता कोणाला असेल? बघूया. तुम्ही? तुम्ही? अरे या ना प्लीज. ये. बसा. हो. म्हटलं अचानक आम्हाला दारात बघून घाबरलात का काय? नाही घाबरलो नाही, उलट खुश झालो. बाकी घर मस्त डेकोरेट केलंय तुम्ही. थँक्यू. देसाई वाडीपेक्षा अगदी वेगळा लुक आहे नाही? लुक वेगळा आहे, पण माणसं तीच आहे आणि तशीच आहे. तुम्ही काही घेणार का? नाही नको थँक्स. पण तुम्ही अचानक कसं काय? नक्कीच काहीतरी स्पेशल आहे. आणि तसं असेल तर पटकन सांगा. उगाच उत्सुकता फार ताणू नका. ओके ओके सांगतो. अगं तूच सांग. मी सांगते. मी विकास दीक्षितना भेटायला गेले हे तुम्हाला माहितीच आहे. पण परत परवा मी त्यांना भेटून आले. ओ ही न्यूज आहे तर. अच्छा 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 अच्छा, ती गुड न्यूज आहे का? कॉंग्रॅच्युलेशन्स. बघा नाही म्हणजे पुन्हा एकदा विचार करा. सगळ्यांच्या मते विकास दीक्षितच तुमच्यासाठी योग्य दिसत आहे. एक मिनिट, नक्की काय चाललंय? अंजली तू आणि अंकी. आय एम सॉरी, पण तुमच्या चेहऱ्यावरून कम ऑन आदित्य, डोंट से सॉरी. यू गेस्ट इट राईट. काय? खरंच? खूप आनंद झाला मला खरंच. अरे पण हे सगळं कधी झालं, कसं झालं, आम्हाला काहीतरी कळू दे. सांगा, तुमची स्टोरी सांगा लवकर. म्हणजे मी विकास दीक्षितना जेव्हा दुसऱ्यांदा भेटून आले तेव्हा मी अंकींशी त्या भेटीविषयी सगळं डिटेलमध्ये बोलत होते. आमचं पुढचं आयुष्य कसं असायला हवं, सायलचं पुढे काय करायचं, विकास दीक्षितना आणि मी एकमेकांशी जुळवून कसं घ्यायला हवं. आणि हे सगळं बोलता बोलता अचानक असं कळलं की मधल्या काळात आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालोय, एकमेकांसोबत खूप कम्फर्टेबल झालोय. आणि शेवटी प्रश्न जेव्हा जन्मभराच्या नात्याचा असतो तेव्हा ही कम्फर्ट लेवलच सगळ्यात महत्वाची असते. आणि सायलचं आणि अंकींचं बॉन्डिंगही खूप महत्वाचं ठरलं. आणि मग असं कळलं की वी वर डेस्टाइन्ड टू मीट. खरंच हे नियतीची नक्षी किती गुंतागुंतीची असते नाही. अनिलची आणि माझी एवढी जुनी मैत्री, अनिलचं अचानक या जगातून निघून जाणं, मग त्या सगळ्या कोर्ट केसमध्ये मी अंजलींना मदत करणं, सपोर्ट करणं, अंजलींची आणि मेघनाची ओळख होणं,
आणि मग अंजलींनी देसाई वाडीतच राहायला येणं. आणि मग अँकिनचं तिथे राहायला येणं. आय नो. तोच तर माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता आदित्य. त्यावेळी तू मला थांबवलंस, तिथे राहायला मला भाग पाडलं. माझं आणि मेघनाचं मैत्र सांभाळून तू माझ्या थबकलेल्या आयुष्याला किती सहजपणे प्रवाहित केलंस रे. हॅट्स ऑफ टू यू मित्रा. मी खरंच सांगू नाही शकत. मी थँक्यू तरी कसं म्हणू. आयुष्य बदललंय माझं तुझ्यामुळे, नानांमुळे, मेघनामुळे. आणि माझंही. तुमच्या त्या झेन गोष्टीतली नदी होऊन गेलो होता मी. सो सगळ्यात आधी ही न्यूज आम्हाला तुम्हा दोघांशी शेअर करायची वाटली. आज संध्याकाळीच आमचा निर्णय झाला आणि ताबडतोब निघालो आम्ही. दॅट्स ग्रेट. सो इट्स टाइम टू सेलिब्रेट. काय? ऑफकोर्स. चला. आणि घरातल्या घरात जरा फेऱ्या मार. डॉक्टर म्हणाले की एका जागी बसून राहिलीस तर सांधे अजून अखडतील. हो रे, मीही प्रयत्न करतेच आहे ना, पण जरा पाऊल टाकलं ना की कडा येतात बघ सणकून. खरंय माई. आई ग. पण काय करणार, थोडस सहन करतच तुला फेऱ्या माराव्या लागतील आता. हो माई चहा. आई आई ग, कसा अगदी वेळेवर आणलास हो. आई आई हळू. आई, हो हो, नाही नाही ठीक आहे. हवाच होता हो मला. हा. वा 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 वा, छान वाटलं हो अगदी. बरं अमित, मी काय म्हणते, आदित्य आणि मेघनाला बोलवून घेऊया का 2 आठवड्यांसाठी? नाही म्हणजे हे नाहीये तोपर्यंत कुणीतरी मदतीला. सगळंच विजयावर पडतं रे. आधी कसं माझा थोडा तरी हातभार लागायचा कामाला, पण आता अगदीच तिला सगळं करायला लागेल. निदान मेघनाला तरी बोलून घेऊया असं वाटतंय मला. काय ग? नाही हो माई, काही गरज नाहीये तशी. मी करते ना मॅनेज सगळं. अगं तूच करतेस सगळं, माझी काहीच मदत नाही हो तुला आता. मेघना आली की कसं जरा तरी मदत होईल ना तिची, म्हणून म्हणतेय. अहो माई, मेघनाची नोकरी नवीन आहे, तिला लगेच रजा कशी मिळेल? आणि काहीतरी ट्रान्सफरचं वगैरे पण चाललंय ना, येईलच किती. अगदी माझ्यावर काम पडते म्हणून तिला बोलवण्याची काही गरज नाहीये. तिला कशाला बिचारीला त्रास? मी करते मॅनेज माई. नक्की? नाही तर मी आत्ता आदित्यला फोन करतो आणि सांगतो. मला वाटतं माई म्हणते ते बरोबर आहे. बघ तिची तब्येत बिघडली, तुझी बिघडायला नको आणखी. अमित, काही बिघडत नाहीये माझी तब्येत. चांगली ठणठणीत आहे मी, आणि मी काही एवढी नाजूक साजूक पण नाहीये. मी करेन अरे मॅनेज. बरं तू ऑफिसला निघणार आहेस ना? हो. चल माई, मी निघतो. बरं फोनवर बोला असं वाटतं तर बिंदास फोन कर. आणि गोळ्या घे आठवणीने. हो घेते. चल येतो. तू पण या लवकर. हो येतो. सांभाळून जा. हो य. माई मी आलेच त्याला नाश्ता द्यायला. हो. काय रे, ऑफिसला निघालास? हो. बरं, माईंचं बरं आहे का? बरं आहे बरं आहे. म्हणजे काळजीने अशी उदास वगैरे नाहीये. दुखतंय रे बिचारी, पण तरी हसतीये. तुमचं काय सुट्टी दुकानाला? अरे नाही रे, म्हणजे सुरेशरावांना फोन केला, माईंचं असं झालंय त्यामुळे थोडासा उशीर होईल. पण सतीश आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे. कारण हे दुखणं नाही, हे असं चिकटून बसणार आहे. त्यात नेमके नाना इथे नाहीयेत. बरं, नानांची काही बोलणं झालं का? हो झालं झालं. माझं फोन काय म्हणाले? मी सांगू? ते ना आता योगावाल्यांशी बोलणार, आणि आता इथे आल्यावर माईचं काही खरं नाही. ते बघ नक्की तिला योगासनं करायला लावणार की नाही ते. चला मी निघतो. ओके, बाय 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 बाय. गुड डे, गुड डे. विजयाला मदत करते जरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं, माई जागे आहेत ना? हो हो झाले. आलोच त्यांना भेटून. ऐक ना, तुझं आवरल्यावर चहा करशील का माझ्यासाठी थोडा? करेन की. कडक ना? येस, एकदम कडक. आलोच. काय ग विजय,
काय करतेस? ए मी काय म्हणते, तू पोळ्या लाट, मी भाजून घेते. हा विजया, विजया इकडे बघ. काही नाही ग, आता करते ना मी सगळं. तर सारखं आपलं तुझ्यावर खूप काम पडतंय, तुला मदत हवी आहे का, एवढंही नाही का सांभाळू शकत मी अर्चू? जमतच नाहीये का मला काही? अगं पण विजया, काही नाही ग अर्चू, ना मला नाजूक साजूक वागता येतं, ना मंजूळ बोलता येतं. काम करायचं असेल तर मी आपली पदर खोचून उभी राहते कामाला, आणि अशीच करतात ना ग काम. पण एकानं एखादं काम केलं ना, त्याचं वारे माप कौतुक करायचं, आणि दुसऱ्याने तेच काम केलं ना तर त्याची दखलही घ्यायची नाही. का? तर त्यात काय विशेष? या वागण्याचं वाईट वाटतं मला अर्चू. आता माईंचं पण बघ ना, मी करते अगं सगळं त्यांचं, काही कमी पडू देत नाहीये. पण माईंना कौतुक आदित्य मेघनाचंच. आदित्य मेघनाला बोलूया, आदित्य मेघनाला बोलूया, म्हणजे मेघनाच या घरासाठी सगळं काही. मी कुणी नाहीये. आणि कशासाठी? तर म्हणे तुझ्यावर खूप काम पडते, तुला मदतीची गरज आहे. अगं पण विजया, तुझ्यावरच्या प्रेमापोटीच म्हणतायत हे असं. कसं सांगू, कसं पटवून देऊ तुला हे? तू तर काही ऐकण्याच्याच मनस्थितीत नाहीयेस. काय करावं ना काही कळतच नाहीये मला. एका अर्थी नाना इथे नाहीयेत ना, ते बरंच आहे रे बाबा. माई, मग काय, नुसती बोलणी खावी लागली असती मला. आता पण बघितलंस ना, डॉक्टरांची गाडी शेवटी व्यायामावरच घसरली. अच्छा, म्हणजे नाना आल्यानंतर तुम्हाला बोलणार नाहीत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, ते आहेच, ती बोलणी खायचीच आहे तुम्हाला. माझा आधी खरपूस समाचार घेतील नाना आल्यावर. पण तोपर्यंत कसं, माझ्या मनाची तयारी झालेली असेल ना त्यांची बोलणी खाण्याची, म्हणून. अहो माई, या सगळ्यामध्ये मूळ मुद्दा बाजूलाच राहिला. बोलणी खाण्यासाठी मनाची तयारी करून उपयोग नाहीये. मग व्यायाम करण्यासाठी मनाची तयारी करायला हवी, ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो रे बाबा, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नव्हती. माई, विजयात काही फरक पडलाय का? म्हणजे तिचं तिला काही जाणवलंय का? काही कळत नाही रे बाबा, पण तुझा सल्ला मात्र मी शिरोधार्य मानलाय. तिला कळूच देणार नाहीये मी की मला काही कळलंय म्हणून. पण कठीण आहे रे असं मनात साचून ठेवणं सगळं. नानांशी बोलले मी. नाना मला म्हणाले फोनवर की थोडासा वेळ जाऊ दे अजून, मग होईल सगळं नीट. अगदी बरोबर आहे. पण कधी कधी वाटतं ना की सरळ जावं आणि बोलून टाकावं सगळं. तीच तर खरी पंचायत आहे. अर्चूचं पण अगदी असंच झालंय. पण काय आहे, ती स्वतःच इतकी गोंधळली आहे, त्यामुळे ती काही बोलण्याच्या फंदात पडलेली नाहीये. नशीब यावेळी तिने ऐकलंय माझं. तुझं ऐकण्यापेक्षा ना तिला सध्या वेळ नाहीये हे खरंय. हे खरंय. श्वास घ्यायलाही फुरसत नाहीये तुझ्या बायकोला. नाहीतर इतक्या वेळ काय शांत राहिली असती का अर्चू? घडाघडा बोलून मोकळी झाली असती आणि अजून प्रॉब्लेम वाढवून ठेवला असता. माई, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करू नका. बरं मला सांगा, तुम्हाला इथे बसून बसून कंटाळा आला असेल तर थोडा वेळ बाहेर बसता का? मी मदत करू? असं म्हणतोयस? बर चल, खरंच कंटाळा आला रे बाबा. नको नको नको. बर बर बर, तुमच्या तुम्ही हो, सावकाश. प्रयत्न करायला हवा ना रे. आय आय आय. या सावकाश. हो रे बाबा, सावकाश. तुम्ही सगळे आहात म्हणून एवढं तरी होते रे बाबा. अर्चू, मला चहा वाय लक्षात आहे ना? अरे हो सतीश, झालाय मुरवत देते. बरं मला नकोय बरं का चहा.
हिनं जरा कमीच करायचं ठरवलंय आता चहा वगैरे. माई तू फक्त बोल हा. व्यायाम करणार, चहा कमी करायचा ठरवलाय, प्रत्यक्षात काहीही करू नकोस. अर्चू ये इकडे, अशी माझ्या समोर ये. सावकाश. ये आय, 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 आय. बघ बघ कळतंय ना मी आजारी येते तरी किती बोलतेस ग मला. हे बघ बाबा तुझी बायको किती बोलते मला. आय आय गाय आय आय आय. बरं ठीक आहे, आम्ही तिघेही चहा घेणार होत हा माई. तू एकदा फायनली विचार करतेस का? हवाय हवाय असं म्हणतेस तू. दे आता घोडभर. आणलाच होता मी. म्हणजे तुला आणि विजयाला वाईट वाटेल म्हणून मी हो म्हणते. हो का? नाहीतर मी कमीच केलेला आहे चहा. वा 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 वा. सकाळपासून कितवा ग दुसरा असेल जमेल ना? का? करायला नक्की पाहिजे करा. सवय चहासाठी. आय आय आय. जमतंय जमतंय जमतंय. बरं माई, गोळ्या घेतेस ना वेळेवर? विजयाने मी चार्टच करून ठेवलाय माझ्या गोळ्यांचा, त्यामुळे चुकूच शकत नाही. हो ना. विजय आहे ना म्हणून मला काही टेन्शन नाहीये, म्हणून मी इथे लक्षच देत नाही. आणि नकोच बघूस, तू फक्त तुझं दुकान आणि घर सांभाळतेस ना हेच खूप आहे. काय रे सतीश? आणि माझं औषधांचं वगैरे मी आणि विजया बघून घेऊ काय ग? हो बरं. माई